शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या या लागणीचं वय झालं आहे 56 दिवस. जेटा आपण मोडून घेतलेला आहे. तुम्हाला ह्या बाजूला इथं दिसत असेल बघा, इकडच्या बाजूला दिसते. जेटा मोडून घ्यायचं कामच सध्या शेतामध्ये चालू आहे हे. आणि आता उसाला माती लावणं खूप गरजेचं आहे. आता काय आहे, मजूर आपल्याकडे मिळत नाहीत. आपण नांगरीने पण माती लावायचा प्रयत्न केला आहे, पण आता या 5 फुटाच्या सरीमध्ये आज आपण कुबोटा चालवतो आहे आणि कशा पद्धतीनं माती लागत्या ते तुम्हाला इथं दाखवतो. आता हे बगला मारायचं जे अवजार आहे, ते बगला मारायचं अवजार इथं वापरलं आहे आपण माती लावण्यासाठी. थोडं ट्रॅक्टर चालताना थोडं जरा मागं पुढं होतं आहे, कारण काय होतं आहे, पुढं चाक व्यवस्थित बसत नाही. पण तरी माती पाहिजे अशी आपल्याला लागते. ह्या बाजूला बघा, यश इथं दाखव, हे बघा, हे अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये माती लागत्या. परत आणि पलीकडे मुरडान आलं की तुम्हाला दाखवतो. आता बघा, परत मुरडान ट्रॅक्टर मारून आला आहे. पाहिजे भुसाच्या बुडक्यात पडायला पाहिजे अशा पद्धतीने जेवढीच माती पडत्या. कारण आपल्याला आत्ता ह्याला एकदम थोड्या प्रमाणातच माती लावायची आहे. जास्त माती लावून आपल्याला ह्याला फुटवा परत बारीक फुटवा तो थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळं कमी प्रमाणातच माती लावायची आहे. इथं दाखव यश, हो का, ह्या बाजूनं बघा, बस एवढी माती पडली उसाच्या बुडक्यामध्ये तरी बास आहे. आता काय होणार आहे बघा, आता ही एवढी माती ह्याच्या बुडक्यामध्ये पडायला लागली. बघा इथं थोडं कमी जास्त होतं आहे, कारण का ट्रॅक्टरचं पुढचं चाक चालण्यावर राहते. आता बघा, ह्या इथं जर तुम्ही बघितलं तर पाहिजे एवढी माती इथं पडते. आता बघा, पाणी आपलं ह्याच्यातनं जाऊ शकते. पाणी गेल्यावर ही माती अजून सपाट होणार आहे, बरोबर. तर हे अशा पद्धतीनं उसाला माती लावण्यासाठी यांत्रिकीकरणाचा उपयोग आज आपण केला आहे. बरेच शेतकरी असे म्हणत होते की नांगरीनं वरताना मजूर लागतात, आमचं 10-20 एकर आहे, कसं व्हायचं. आता त्यांच्यासाठी हा उपाय आहे बघा. आपल्याकडे सगळ्याचं सोल्युशन आहे गन्ना मास्टरमध्ये. फक्त तुम्हाला काय पाहिजे ते तुमचं तुम्ही घ्या. आता हे अवजार बगला मारायचं बऱ्याच ठिकाणी आहे, थोड्या ॲडजस्टमेंट करावं लागत्या. ट्रॅक्टर चालवताना थोडासा त्रास होतो आहे, कारण का भोंडा हे असल्यामुळे चाक थोडं घसरते. तेवढं कन्सिडर करायचं. पाणी व्यवस्थित पाटानं फक्त ह्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. ड्रीप असलं तर वेल अँड गुड. ह्या पद्धतीनं तुम्ही करताय का मला जरूर सांगा. भेटू परत नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गन्ना मास्टरचं चॅनल फॉलो करा, इंस्टाग्रामचं चॅनल फॉलो करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवा. धन्यवाद.